नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम। महेंद्र कुमार पांडे, दमदार 24 न्यूज में स्वागत है। इस समय चांदीवली विधानसभा शिवसेना के कार्य सम्राट कहे जाने वाले दिलीप मामा लांडे हमारे साथ में है और हम जानेंगे चुनाव मनपा का चुनाव की तैयारी किस तरह से चल रही मामा जी। जी। इस समय मनपा का चुनाव की तैयारी किस तरह से चल रही है? मुंबई महानगरपालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत जी आणि या दृष्टिकोनातून पक्षाच्या माध्यमातून जी लोकांनी माझ्या डोक्यावरती मोठ्या प्रमाणात जो आशीर्वाद ठेवलेला आहे, जी या आशीर्वादाच्या निमित्ताने जन आशीर्वाद यात्रा येऊ जन आशीर्वाद यात्रा लोकांच्या भेटीसाठी घरोघर जाऊन लोकांचा आशीर्वाद, लोकांचे आभार व्यक्त करत आहे आणि याच दृष्टिकोनातून येणारी मुंबई महानगरपालिकेची तयारी सुरू झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून लोकांचा आशीर्वाद घेत आहोत, लोकांचे आभार व्यक्त करत आहोत आणि लोकांच्या अडीअडचणी, नागरिक सुविधा असतील त्याही जाता जाता पाहणी करत आहे। या दृष्टिकोनातून जैसे कि इस समय दिलीप मामा लांडे जी जनता का आशीर्वाद भी ले रहे हैं और मामा जी एक सवाल था कि मुंबई मनपा चुनाव में शिवसेना बीजेपी एक साथ स्वतः लड़ रही है या अलग? महायुती आहे, महायुतीमध्ये आम्ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवणार आहोत हा? आणि महायुतीचाच भगवा ध्वज या मुंबई महानगरपालिकेवरती फडकेल आणि महायुतीचा महापौर या मुंबई शहराला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संकल्पनेतून हा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा महापौर बसेल आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं जे स्वप्न आहे की हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे त्यांना अपेक्षित असणारा मुंबईचा विकास, मुंबईतील झोपडपट्टी धारकांना जे स्वतःचं स्वप्न आहे की बिल्डिंग मध्ये घर मिळावं, ते बाळासाहेबांचे स्वप्न होतं की मुंबईमधील झोपडपट्टी धारकांना मोफत घर मिळावं। ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईचा महापौर हा एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा महापौर बसेल। आपने इतना अथक परिश्रम करके पूरे आज चांदीवली विधानसभा में आपने गली गली में पूरा रोड कंकरीकरण आपने करवा दिया, सुंदरीकरण करवा दिया। आज पूरा चांदीवली विधानसभा एकदम स्वर्ग जैसा दिखता है। जैसा कल दमदार 24 न्यूज ने रात को 11 बजे साकी नाका में न्यूज कवर किया था, ऐसा लगता था जैसे कि हम कहीं फॉरनर में खड़े हैं। इतना कार्य इतनी सादगी के साथ आप कैसे कर लेते हैं? चांदिवलीतील लोकांचा विश्वास, लोकांचा आशीर्वाद आणि लोकांच्या विश्वासाने, लोकांच्या आशीर्वादाने लोकांना अपेक्षित असणारं काम, लोकांना अपेक्षित असणारा चांदिवलीचा विकास हा गेले 20 वर्ष झाला नव्हता। धर्माच्या नावावरती, कौमच्या नावावरती, प्रांताच्या नावावरती फक्त मतं मागितले गेले, परंतु ना धर्माचा विकास झाला, ना माझ्या चांदिवलीचा विकास झाला। आम्ही इथं भाड्यानं राहतो, तिकडे भाड्यानं तिथं बिल्डिंग मध्ये भाड्यानं ते दिले ना, इथं राहतो। ऐसे आमदार मिलना बहुत मुश्किल है जो एक एक मिनट अपना कीमती समझते हैं और इंटरव्यू भी देखिए, रनिंग में चलते चलते जनता का समर्थन भी ले रहे हैं, आशीर्वाद भी ले रहे हैं और मामा जो है पत्रकारों की इज्जत भी कर रहे हैं और साथ में इंटरव्यू भी दे रहे हैं। पत्रकारों के साथ में हूँ आणि जो विकास झाला नव्हता तो लोकांना अपेक्षित असणारा विकास या 3 वर्षामध्ये, 3.5 वर्षामध्ये पूर्ण करत आणलेला आहे। त्यामुळे हे करत असताना, 20 वर्षाची धान साफ करत असताना मेहनत करणं, लोकांना विश्वासात घेऊन लोकांच्या भावनांचा आदर करणं, लोकांना अपेक्षित असणाऱ्या लोकांच्या चाळीमधील कामं असतील, हे असतील ते करण्याची माझी जिम्मेदारी आहे। ही जिम्मेदारी पार पाडत असताना ना जीवाची पर्वा, ना मुलाबाळांची पर्वा, एकच ध्यास होता की लोकांचा विश्वास टिकला पाहिजे, वाढला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून
चांदिवलीचा विकास करणं जरुरी होतं, म्हणून रस्ते असतील, शाळा असतील, हॉस्पिटल असेल, या सुविधा जे लोकांना मिळणं गरजेचं होतं, तर सर्वात प्रथम देण्याचं काम केलं. त्याचबरोबर ज्या मूलभूत सुविधा आहेत, गटर असतील, लादीकरण असेल, शौचालय असेल, हेही देण्याचं काम अतिशय प्राधान्य देऊन लोकांना विश्वासात ठेवून ते करण्यात आलेलं आहे. आणि उर्वरित कामं सुद्धा केली जातील असा लोकांना विश्वास वाढलेला आहे. तो वाढवण्याचं कामाने करण्याचं काम सुरू आहे. जी बाबा जी, आपने एक मुद्दा उठाया था, आज तक कोई भी आमदार ऐसे मुद्दा नहीं उठाया, और चांदीवली विधानसभा के अंदर नशा मुक्ति का, तो उस पर कितना कारगर हो पाए हैं, उस कार पे आप कितनी आपकी पकड़ अच्छी बन पाई है, शासन प्रशासन पूरा सहयोग कर रहा है इस मुद्दे पर? मी नशामुक्ती चांदिवली हा विषय ज्यावेळी सभागृहात मांडलेला होता, शासनाने तो अतिशय गांभीर्याने घेतला. आदरणीय मुंबई पोलिसांच्या माध्यमातून कारवाई जोरात सुरू झालेली आहे आणि त्यामुळं आंदोलन न करता तो विषय पोलिसांच्या माध्यमातून लोकांच्या सहकार्याने सोडवत आलेला आहे. परंतु मी समाधानी अजून नाही आहे. पुन्हा एकदा सभागृहामध्ये ह्याच विषयावरती आवाज उचलून हा विषय तडीच लावून भावी पिढी यापासून कशी सुरक्षित राहील, म्हणजे आया बहिणी कशा सुरक्षित राहतील, या पद्धतीचं नियोजन केलं जाईल. या पद्धतीने सभागृहामध्ये आवाज उठवला जाईल, अशा पद्धतीचं काम सुरू आहे. बाबा, अच्छा, एक लास्ट में एक सवाल रहेगा कि चांदीवली विधानसभा की जनता से कुछ आपका आह्वान है, कुछ विनती है, कुछ निवेदन करना चाहेंगे आप? चांदिवलीमधील मतदार बंधू भगिनींना एवढीच विनंती केली जाईल, जातीपातीवरती न जाता आपली धनुष्यबाण ताईची निशाणी विकास धनुष्यबाण, लाडक्या बहिणीची निशाणी धनुष्यबाण, विकासाच्या माध्यमातून भावाची निशाणी आपल्या चांदिवलीचा धनुष्यबाण. विकास कोणी केला, अरे धनुष्यबाण, या धनुष्यबाण. माध्यमातून लोकांनी चांदिवलीच्या विकासाची निशाणी जातीपातीचा धनुष्यबाण. चष्मा बाजूला ठेवून लाडक्या बहिणीची विकासाचा चष्मा निशाणी पाहिल्यावर धनुष्यबाण. जी, विकासाची तो ये निशाणी हमारे साथ धनुष्यबाण. में चांदीवली विधानसभा के कार्य सम्राट दिलीप मामा लांडे, जो शिवसेना के जो है आमदार है, और इनका जो है सराहनीय कार्य है, विकास का कार्य आज चांदीवली विधानसभा में पूरा गंगा जमुना के साथ बह रहा है। और दिलीप मामा लांडे ने पूरे चांदीवली विधानसभा से, जनता से उन्होंने आह्वान किया है, विनती किया है कि आप जो है इस मनपा के चुनाव में हमारे सभी उम्मीदवारों का सहयोग करें, अपना आशीर्वाद दें। कैमरा पर्सन कमलेश युवा के साथ महेंद्र कुमार पांडे, दमदार 24 न्यूज, चांदीवली विधानसभा का अंतर्गत वार्ड क्रमांक 158, साकिनाका, चांदीवली।